शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करो साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी करावी, याहून करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष. काय लिहावे, तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहाया मुचे. भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्र आहे नवे शब्द साधा. नरे देश अवघा जयाच्या भावे, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडलिक वरदे आर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांनी खवासखानावर झडप घातली आणि खवासखान खटा केला. खटा म्हणजे मिठा म्हणजे गोड आणि खटा म्हणजे कडू किंवा खटा म्हणजे पराभूत केला आणि तो पळून गेला. बाकीचे लोक तर सगळेच मेले. सगळे म्हणजे ते जे मातब्बरचे सरदार आहेत 2-3 एकामागोमाग एक त्यांनी जे सोडले होते ते मरून पडले. सिद्धी सरवर आणि दुसरे 2 हे सगळे तिथं मरून पडले. खवासखान मात्र निघून गेला. खवासखानाला मदत करणारे गोवेकर म्हणण्यापेक्षा सावंतवाडीचे भोसले, सामंत किंवा सावंत म्हणा, हे भोसले मूळचे, ते जे आहेत ते मात्र आता पळत सुटले आणि आपल्याला कोण आश्रय देईल याचा विचार करून त्यांनी गोव्यात पलायन केलं. गोव्याच्या आश्रयाला गेले. पोर्तुगीज आपल्याला आश्रय देतील या आशेनं त्यांनी गोव्यात आश्रय घेतला किंवा तिकडे पळाले. या आपल्या खवासखानाच्या हिशोबानं नुसरतीनं काय लिहून ठेवलं त्याचाही विचार काल केला. पराभव कोणाचा झाला आणि प्रत्यक्षात कोणाचा जय झाला हे नुसरतीनं लिहिलं, उलटं लिहिलं. पण काही असो, खवासखानाचा पराभव झाला. यात एकूजराजांनी पराक्रम गाजवला म्हणून त्यांना 2 गावं बक्षीस दिले आणि मुधोळच्या घोरपड्याच्या पोराला, मालोजी घोरपड्याला पुन्हा आदिलशहानं जवळ बोलवून घेतलं. पाठीवर हात फिरून त्याची जागीर बापाची पोराच्या नावानं ठेवली. हे सगळं झालं पण महाराज थांबले का? नाही थांबले. महाराज तिथून उठले आणि मग कोकणात सुटले. महाराज सुटले सावंतवाडीवर. सगळा प्रकार कुडाळात घडलाय आणि कुडाळातून महाराज वाडीकर भोसले सावंतावर चालून गेले. सावंतांना गोरंग्याचा फिरंग्याचा भरोसा होता म्हणून तिकडे गेले होते. त्यांच्यावर महाराज चालून गेले. एकंदरच महाराजांचा सगळा उग्रावतार पाहिला आणि फिरंग्याने अंग झटकलं. हे उडतं वटवागुळ आपल्या गळ्यात अडकून घेण्यात काही अर्थ नाही याचा विचार त्यांना लक्षात आला आणि मग त्यांनी ते आपल्याला हेच असं केलं तर महागात पडेल, याच्याबरोबर आपल्यालाही शिवाजीराजाशी वैरात पडायची पाळी येईल आणि आपलं भांडण होऊन त्रास होईल म्हणून त्यांनी त्यांना झटकलं आणि सावंत उघडे पडले. काय करावं कळेना. ज्याचा आश्रय घेतला त्या गोवेकरांनी झटकून टाकलं. महाराजांनी सावंतवाडीच्या भोसल्याचे गडकोट, त्यांच्या प्रदेशात असणारे किल्ले मुलूक घ्यायचा सपाटा लावला. महाराज काय थांबेना आणि आता काय करावं हे सावंतांना कळेना. सावंत अस्वस्थ झाले. काय करावं आणि त्यांना उपाय सापडला. काय केलं? दाती तृण धरून ते महाराजांना शरण आले. त्याने आपला वकील पितांबर शेणवी हा महाराजांकडे पाठवला आणि त्याने महाराजांच्या पुढे पदर पसरला आणि बोलला, आपण म्हणजे आमचे महाराज म्हणण्यात त्याचा विषय आहे. आमचे राजे, आमचे मालक सावंत भोसले कोळीचे आपले पुत्र आहोत. आता भोसल्याचं कुळ आठवलं त्यांना. आणि आपले पुत्रच आहोत, आम्ही लेकरं आहोत, आम्हाला सांभाळून घ्या म्हणून सावंतांनी पदर पसरला. शेणव्याने वकिली केली आणि महाराजांनी उदारपणाने त्यांना माफ केले. उदारपणा दाखवला, दिलदारपणा दाखवला, भाऊपणा दाखवला. तुम्ही आम्ही भोसले ना, ठीक आहे, मान्य,
सावंतवाडीच्या भोसल्याला अभय देऊन तह केला. महाराजांनी त्यांच्याशी तह केला, सरफराज केले, कौतुक केलं त्यांचं आणि त्यांना बक्षीस देऊन स्वराज्यात दाखल करून घेतलं. तहातलं पहिलं कलम महाराजांचं बहुतेक 99% हेच आहे की ह्याच नाही, इतर राजांशी जे काही बोलणं करणं झालं त्या प्रत्येक वेळी यांनी स्वराज्याच्या कामात गुंफून घ्यावं, स्वराज्याबरोबर चालावं, हे महाराजांचं काम आहे किंवा तहातलं कलम आहे. यांना स्वराज्यात गोवलं घेतलं आणि महाराजांना आता पुढची चढाई सुरू झाली. हे जे झालं ते साधारण नोव्हेंबर 1664ला झालं. आणि मग महाराजांनी अजून पुढं काय केलं, आदिलशाही किल्ल्यावर स्वारी केली. आता हे झालं कुडाळ. कुडाळात सगळ्या घटना झाल्या खवासखानाच्या. सावंतवाडीवरही चालून गेले. कुडाळ आणि सावंतवाडी जवळ आहे. सावंतवाडीच्या अजून थोडं खाली गेलं की गोवा सुरू होतो. सावंतवाडीची हद्द गोव्याला भिडलेली आहे. ती गोव्यात पळून गेले होते. गोव्यातून महाराजांनी सगळं काढाकाढी केली. आता आपल्याला काही गोव्यात कोणी स्थान देत नाही म्हटल्यावर सोडून दिलं आणि आता महाराज गोव्यात शिरले. आजचा गोवा, पण गोव्यातल्या फोंडा नावाचं जे गाव आहे तिथं किल्ला आहे आणि हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. या किल्ल्याचा किल्लेदार होता महाबत खान. फोंड्याला दुसरंही नाव होतं मर्दनगड. दुर्दैवानं आज तिथं काहीही अस्तित्वात नाही. फोंड्यात किल्लाच अस्तित्वात नाही फोंड्यात. पण आता मात्र फोंड्यात शिवाजी महाराजांचं स्मारक केलेलं आहे, एक पुतळा, आणि त्याला चौबाजून असं बंदिस्त आपण कंपाऊंड म्हणतो तसं तटबंदी घालून, तटबंदीच म्हटलं पाहिजे कारण किल्ल्याच्या स्वरूपाचं ते घातलेलं आहे. पण फोंड्याचा हा किल्ला काय आता फारसा अस्तित्वात नाही. शोधूनही सापडत नाही फोंड्यात. फोंड्यातल्या लोकांना माहीतही नाही असं काही झालं आहे. शिवाजी महाराज फोंड्यावर चालून आले. हा आदिलशहाचा किल्ला, याचं नाव मर्दनगड. महाबत खान याचा किल्लेदार. शिवाजी महाराजांनी त्याच्यावर स्वारी केली. महाबत खान योद्धा आहे, शूर आहे, पराक्रमी आहे आणि त्याने महाराजांचा लढा थांबवला. महाराजांबरोबर युद्ध सुरू केलं. मर्दनगड किंवा फोंड्याच्या किल्ल्यात दोघांची लढाई जुंपली. महाराजांनी लढाई करीत असताना युक्ती केली, जी शाहिस्तेखानाने केली किंवा जी पुढं मिर्झा जयसिंगाने केली तशी युक्ती केली. महाराजांनी फोंड्याच्या किल्ल्याच्या तटात सुरुंग भरला, दारू भरली आणि उडवला बुरुज उडाला. महाबत खानाचे हात पाय गळाले, हात पडल्यासारखं झालं, पंख त्याचे कापल्यासारखं झालं. पण महाराजांची फौज किल्ल्यावर चालून गेली तरी महाबत खानाने महाराजांना शर्थ करून अडवण्याचा प्रयत्न केला. महाराजांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या दुर्दैवाने यश नाही आलं. महाराजांना मात्र यश प्राप्त झालं. महाबत खानाचा पराभव झाला. फोंडा स्वराज्यात दाखल झाला. फोंडा आला. पण महाराज कसे आहेत पहा बरं का. चहूबाजूनं मराठी किल्ल्यात घुसले. उपाय थकल्यावर महाबत खान निरुपायाने हात टाकता झाला, हरला. महाराजांनी मात्र महाबत खानाचं कौतुक वाटलं. महाबत खानाला कौल दिला. महाराज म्हणले, ये आमच्या राज्यात ये, तुला कौल देतो, आमच्याकडे राहा, तुझी सरफराजी करतो. महाबत खानाने विनम्रपणे नकार दिला आणि महाबत खान आदिलशाहीकडे गेला. महाराजांनी त्याची पाठवणी केली. लक्षात ठेवा, महाराजांनी त्याला पाठवून दिलं, जातोय ना, जा तुझ्याकडं. पण जाताना त्याचं कौतुक केलं, त्याचा मान करून सरफराजी करून विजापूरला त्याला पाठवून दिलं. महाराज कसे आहेत, पराक्रमाचंही कौतुक करणारे आहेत. महाराज कसे आहेत, शत्रूच्याही पराक्रमाचं कौतुक करणारे आहेत. शत्रूला स्वराज्याच्या कामात गोपण्यासाठीही प्रयत्न करणारे, शत्रूच्या सैन्यातले रसद ज्याला म्हणू, मातब्बर सरदार ज्याला म्हणू, अशा महाबत खानाला स्वराज्यात यायचं आमंत्रण देतात. ये आमच्याबरोबर ये. त्यानं नकार दिला म्हणून कापून काढत नाहीत. म्हणजे आमची संस्कृती काय आहे हे प्रत्येक गोष्टीत महाराजांच्या चरित्रात दिसून येतं. ताजमहाल खरा खोटा बांधला कोणी, काय विषय कमी जास्त सोडून द्या, पण त्याच्याबद्दल एक कथा सांगतात. ताजमहाल मुघलांनी बांधला हे जे आहे इतिहासात खोटा आहे. जयपूरच्या राजांनी तो बांधला. ते जयपूरच्या राजांचं महादेवाचं पूजेचं स्थान आहे. अनेक लक्षणं त्याची तिथं आजही दिसतात. पाहायला गेलं तर 100 गोष्टी दाखवता येतात. सगळी वेलपत्ती आहे ना, त्याच्यावर धोत्र्याची फुलं आहेत. महादेवाला धोत्र्याची फुलं प्रिय आहेत म्हणून ते कोरलेली आहेत. सगळ्या फुलात किंवा सगळ्या वेलपत्तीच्या नक्षीमध्ये ओंकार स्वच्छतेप्रमाणे दिसतो. नारळाचं तोरणपट्टी दारावर कोरलेली आहे, गणेशपट्टी आहे, खूप गोष्टी आहेत. आत्तासुद्धा ताजमहालाच्या प्राकारामध्ये
गोशाळा आहे, गोशाळाच नाव आहे त्याला, लक्षात ठेवा. मग थडग्याला गोशाळा कशाला लागते? नगरखाना आहे, थडग्याला नगरखाना कशाला लागतो? मुडदे उठवायला. नगरखाना भगवंताच्या उपासनेला लागतो, देवाला पहाटे उठवायला, संध्याकाळी दुपारतीला, त्याच्यासाठी लागतो. पण ते ताजमहालात नाही, म्हणून मी फक्त ताजमहालाचा ओझरता उल्लेख केला. या ताजमहालाच्या बाबत एक कथा सांगितली जाते, म्हणजे त्यांची संस्कृती काय आणि आपली संस्कृती काय कळण्यासाठी बोलतो. की ताजमहालाचं बांधकाम त्या गवंड्याने पूर्ण केलं आणि झाल्यानंतर शहाजहाननं त्याला विचारलं, तुला काय बक्षीस पाहिजे? बक्षीस सगळा विषय झाला. पण शहाजहानने अशी इच्छा बोलूनही दाखवली की अशी उत्तम कलाकृती परत तुमच्या हातून निर्माण होऊ नये म्हणून या गवंड्याचे हातच मी कापणार आहे. आणि त्याने हात कापले गवंड्याचे. म्हणजे गवंड्याने म्हणला ठीक आहे कापा, कारण कौशल्य आहे ते शिल्पाचं हातात आहे ना, त्याच्या नक्षी करणं कोरणं सगळं हातात आहे. पण शहाजहानला काय माहिती, एका गवंड्याचे हात कापून काय बाकी होत नसतं, एकाचे 100चे. या हिंदुस्थानच्या भूमीत ते रुतलेलं आहे, गुंफलेलं आहे, ते त्याला काय माहिती. ती करणारी माणसं कौशल्यवान आहेत, त्याला काय माहिती. पण शहाजहाननं त्यांचे हात कापायची इच्छा व्यक्त केली आणि त्यांचे हात कापायला आदेश दिला. त्या गवंड्यानं सांगितलं मुख्यानं की मला 5 मिनिटं वेळ द्या, येतो मी परत. आणि तो ताजमहालाच्या त्या घुंबटावर मुख्य वरती जे गोल आहे त्याच्यावर चढला आणि त्यानं एका ठिकाणी असा हातोडा मारला की ताजमहालाच्या पाणी पडतं, टप टप टप, मुख्य स्थानावर कायम पाणी पडतं 12 महिने, पाऊस नसला तरी. म्हणजे आमची संस्कृती काय आहे आणि त्याची संस्कृती काय आहे, मुघलांची संस्कृती काय आहे, यवनांची संस्कृती काय आहे. ज्यांनी आपल्यावर उपकार केले, एखादी उत्तम कलाकृती निर्माण केली, त्याचं कौतुक करायचं राहिलं बाजूला, त्याचे हात कापावे, ती त्यांची संस्कृती. आणि इथं आमच्या विरुद्ध हत्यार चालवला, पण त्याचं हत्यार तिखट आहे, ते शमशेर बहादर आहे, मग त्याचं कौतुक महाराज त्याला बोलवून घेतात, माझ्या स्वराज्यात कामी सामील हो. तो नाही म्हणतो, म्हणून महाराज त्याचे हातपाय कापत नाहीत, त्याला पुन्हा पाठवून देतात, त्याचं कौतुक करतात, त्याच्या पराक्रमाचं कौतुक करतात. हा संस्कृतीतला फरक आहे, हा वर्तनातला फरक आहे. म्हणजे कुणाचं वागणं रानटीन, कुणाचं वागणं सुसंस्कृत, याचा विचार आपण ठेवला पाहिजे, याचा विचार आपण केला पाहिजे. खरं तर ती जी कथा सांगितली जाते ती पण खोटी आहे, म्हणजे ती पण बोलून घेतो. कारण शंभो महादेवाला सतत पाणी गळतीनं घातलेलं असतं, टप टप गळत असतं 24 तास. म्हणून त्याची निर्मितीच करताना अशी केलेली आहे की ते गुमटातून पाणी सतत गळत राहावं, एक एक थेंब. निसर्गता अशी व्यवस्था केलेली आहे. हां तिथं पडतं, तिथं पडतं. ते खूप खूप गोंधळ आहे ताजमहालाच्या बाबतीत, खूप गोंधळ आहे. अनेक गोष्टी विचित्र आहेत. पाणी पडायचं कारण काय, छताला जिथं गळती अडकवतात तिथं सूर्य कोरायचं कारण काय, कारण आम्ही सूर्यवंशी आहोत हे प्रदर्शित करण्यासाठी सूर्याचं चिन्ह कोरलेलं आहे. जयपूरचे राजे रामाच्या वंशातले, सूर्याच्या वंशातले, सूर्यवंशी, शिवाजी महाराज सूर्यवंशी, म्हणून छताला सूर्य कोरलेला आहे. थडग्यावर सूर्य कोरायचं काय कारण, मुसलमानांनी सूर्य कोरायचं असं असतं चंद्रच कोरायला पाहिजे होता त्यांनी. काही कारण नाही, सगळी लबाडी आहे, सगळं खोटेपणा आहे. असो, पण इथं मात्र हे झालं, महाराजांनी त्याचं कौतुक केलं, महाराजांनी त्याला पाठवणी केली, नामाजणी केली आणि सरफराज केली, बक्षीस देऊन त्याची पाठवणी केली. आता महाराजांचं लक्ष वळलं गोव्याकडे. झाले सावंतवाडी, पण ह्यांना मदत करतात वेळोवेळी, नुसती मदत करतात नाही, आपल्या राज्यालाही वाकड्या दृष्टीनं पाहतात, आपल्या आरमारालाही यांचा त्रास आहे, म्हणून गोव्यात लक्ष दिलं महाराजांनी. आता गोव्यात म्हणजे पोर्तुगीजांकडे लक्ष दिलं. महाराजांनी बारदेशावर स्वारी केली, गोव्यानंतर त्यांच्यावर स्वारी सुरू झाली, पण गोव्याच्या गोरंदोराने मान वाकवली. गोरंदोर म्हणजे गव्हर्नर. त्यावेळेस आपल्याकडं इंग्लिश एवढं प्रचलित नव्हतं, किंवा फ्रेंच असेल, हे पोर्तुगीजाचं म्हणजे पोर्तुगीज आहे, त्याला गव्हर्नर म्हणायचं आहे. गोव्याचा जो गव्हर्नर आहे, गव्हर्नरच्या ऐवजी आपल्याकडे त्याला गोरंदोर म्हटलं गेलेलं आहे जुन्या कागदात. गोरंदोराने मान वाकवली, त्याने महाराज आलेत आपल्यावर स्वारी करायला म्हणले की आधीच वकील बोलवला आणि त्याच्याबरोबर नजराणा पाठवून दिला. तह करायचा विचार व्यक्त केला, महाराजांकडे पाठवून दिलं. वास्तविक महाराजांची इच्छा काय आहे, हे फिरंगी बांडगुळ इथं साप छाटून टाकायचं आहे, त्यांना ठेवायची इच्छा नाही आहे, काहीही ठेवायचं नाही. कारण महाराजांना एतद्देशीयांचं हिंदूंचं राज्य पाहिजे, त्यात मुसलमानही नको आहेत, म्हणजे मुसलमानची सत्ताही नको आहे आणि फिरंग्याची सत्ता नको आहे. फिरंग्यात सगळे आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, कोणीच नको आहेत.
टोपेकरांचं राज्य नको आहे. पण महाराजांची जरी इच्छा असली तरी हे चिकट आहेत, ह्यांच्याशी लढत बसणं वेळ घालवणारं काम आहे. आत्ता आपल्याला ते सोयीचं नाही महाराजांच्या दृष्टीने. इतर कामाच्या ढिगाऱ्यापुढे इथं गुंतून पडून राहणं महाराजाला परवडणार नाही. पोर्तुगीज संपवणं काय अवघड नाही. संभाजी महाराजांनी पुढं ते केलं आहे. संभाजी महाराजांनी केलेला पोर्तुगीजाचा विध्वंस इतका भयानक आहे, म्हणजे ते इतके घाबरले पोर्तुगीज गव्हर्नर. संभाजी महाराजांनी त्याच्यावरती फौज घातली. या फोंड्यापाशीच समुद्राच्या काठावर किल्ला आहे अजून एक, आणि फोंड्याच्या या किल्ल्यात रसद कमी आहे, म्हणजे आत रसद कमी आहे. रसदीत दोन्ही तिन्ही प्रकार झाले. माणसं कमी आहेत, खायचं अन्नधान्य कमी आहे. याचा संभाजी महाराजाला विचार कळाल्यावर संभाजी महाराजांनी हा फोंड्याचा जो किल्ला आहे तो समुद्राच्या काठावर, एका बाजूनं समुद्र एका बाजूनं भूमी आहे. पोर्तुगीजांनी या किल्ल्याला वेढा घातला समुद्रात पुन्हा भूमीने पण, जमिनीवरून पण, आणि आतले लोक युद्ध करतायत, लढतायत. आणि संभाजी महाराजांना मदतीची अपेक्षा त्यांच्याकडून कळल्यावर संभाजी महाराजांनी मदत पाठवली. मदत पाठवली नाही, स्वतः संभाजी महाराज गेले. वेढा फोडला जमिनीवरून, वेढा फोडला आणि वेड्याच्या फोडून 800 लोक किल्ल्यात भरले. म्हणजे नुसतं धान्य दारू गोळा नाही, 800 लोक किल्ल्यात भरले आणि परत संभाजी महाराज दुसरीकडे निघून गेले. कसला पराक्रम आहे हा! सामान्य गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही, अलौकिक आहे. नुसतं एवढं नाही, संभाजी महाराजांनी गोव्यात मडगाव आणि पार शेवटपर्यंत, जिथं ते जुना गोवा म्हणतात तिथपर्यंत स्वारी केली. जिंकला, गोवा सगळा जिंकला. पोर्तुगीज घाबरले. तो गव्हर्नर तर समुद्रात बसून पळून गेला, बोटीत बसून पळून गेला, एका ठिकाणाहून दुसऱ्या, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या. शेवटी घाबरून जाऊन त्यांनी जुन्या गोव्यात असणारा सेंट झेवियरचा मुडदा बाहेर काढला. तो 400 वर्ष जतन करून ठेवलेला आहे, अजूनही तो आहे. तो मुडदा बाहेर काढला, त्याला मध्ये ठेवून टेबलावर कडने सगळे पोप आणि पादरी प्रदक्षिणा घालायला लागले. आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, मेणबत्त्या जाळून त्याच्या मागे लागले. आम्हाला वाचवा अशी प्रार्थना, करुणा भाकायला लागली. संभाजीराजांचा पराक्रम एवढा विलक्षण आहे. शिवाजी महाराजांना करायची इच्छा आहे, बापाची इच्छा पोरानं पूर्ण केलेली आहे. हे करायची इच्छा आहे, पण वेळ घालवणं आत्ता शिवाजी महाराजांना सोचणार नाही. आत्ता वेळ नाही घालवायचा. निश्चय आणि प्रयत्न होता. जर करायचं असतं तर त्यांनी या जळवा केव्हाच तोडून काढले असते. पण महाराजांनी वेळ घालवणं परवडणार नाही आणि पोर्तुगीजांकडून वकील आला, तहाची बोलणी केली, म्हणून महाराजांनी त्याच्याबरोबर तह केला. दुसरी कामं भराभर उरकायची आहेत, इथं थांबून बसायचं नाही, निघू चला. याच महिन्यात नोव्हेंबर 1664 महाराजांनी या दोन्ही गोष्टी केल्या. खरं तर फिरंगी राज्य विस्तार करण्यासाठी धडपडत होते. मग ते एक नाही, अनेक आहेत. नुसता राज्याचा विस्तार हा त्यांची भावना नव्हती. नुसता व्यापार करायला इंग्रजीत आले नाहीत, नुसता राज्याचा विस्तार करायला आले नाहीत. इंग्रज कशासाठी आले? इंग्रज असू दे, आता हे पोर्तुगीज आहेत, कशासाठी आले? धर्मविस्तार करण्यासाठी आलेले आहेत. राज्य विस्तार हा दुसरा भाव आहे. त्यांची मुख्य भावना आहे धर्माचा विस्तार. आमचा धर्म आम्ही कधीही हातात शस्त्र घेऊन केला नाही, विस्तार त्याचा केला नाही. आमच्याकडे खंडन मंडनाला प्राधान्य होतं. आमचा विचार जास्त प्रबल ज्याचा ठरेल त्यांनी समोरासमोर बसायचं, खंडन मंडन करायचं, ज्याचा विचार पटेल त्यानं दुसऱ्याचं अनुकरण करायचं. यांच्यात ती पद्धत नाही. खंडन मंडन भानगड नाही, वादविवाद नाही, दाखवायचं एक, करायचं एक. धर्मप्रसार हा त्यांचा भाव, त्याचा दुहेरी धडपड चालू आहे. एक गाव जिंकणं, एक कुटुंब बाटवणं त्यांना सारख्या मोलाचं वाटणं. गावा इतकीच कुटुंबाला किंमत. एक माणूस बाटवणं. गावच्या गावं कशी बाटवली या ख्रिस्त्यांनी, त्याचं विलक्षण दाखले इतिहासात खूप मिळतात. पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार, पोर्तुगीजाच्या त्या गोव्यात आत्तासुद्धा आहे, अजूनसुद्धा अत्याचार ख्रिश्चनांचे खूप आहेत, आपल्याला कळत नाहीत. केरळ ख्रिश्चनमय आहे, तामिळनाडू निम्मा ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, आसाम, मणिपूर, मिझोराम सगळी ख्रिश्चन राज्य झालेली आहेत. दुर्दैवानं आमचे राज्यकर्ते आत्तापर्यंत त्यांना पाठबळ देत होते, कारण ते स्वतः ख्रिश्चन होते, या देशाचे नागरिक नव्हते. आता ते प्रकरणही चालू आहे सुप्रीम कोर्टात. उत्तर प्रदेश हायकोर्टात एक प्रकरण चालू आहे. राहुल गांधी या देशाचे नागरिकच नाही आहेत, त्यांना लोकसभेत कसं जाता येईल हाही प्रश्न त्यात निर्माण झालेला आहे.
नागरिक नाहीत म्हणणारे दुसऱ्या देशाचे नागरिक असणारे कागदपत्र आणून कोर्टात सादर केलेत. आता निर्णय काय होते वाट पाहिजे आहे. ते त्यामुळं त्यांचे मुख्य सचिव किंवा त्यांचे खाजगी सचिव हे सगळे ख्रिस्ती आहेत आणि ख्रिस्ती लोकाला सतत पाठबळ दिलेलं आहे. आर्य चाणक्याने मागे जेव्हा तो कौटिल्याचं अर्थशास्त्र लिहिलं तेव्हा आपली सत्ता दुसऱ्या राजाबरोबर करीत असताना त्या राजाची कन्या बायको करून घ्यावी वगैरे असे सगळे विचार मांडले. पण ते करीत असताना परराष्ट्रातली कन्या जरी आपल्या राज्यात राजाची राणी झाली तरी तिच्या पुत्राला राजेपद देऊ नये असा विचार मांडलेला आहे. युवराजपद त्याला देऊ नये, त्याला मर्यादित ठेवावं त्या राणीला. कारण ती राणी किंवा त्या राजाचं ज्याच्याकडून ती आलेली आहे त्यांची भूमिका अशी असती की आज संधी करायची आपण पडते आहोत म्हणून, पण आपली कन्या तिथं दिली की आपला बादशाच्या मागं उभा राहायचं आणि बादशाने आणि आपण मिळून राज्य पालथं घालायचं. सेल्युकस निकेटर चंद्रगुप्त मौर्याच्या शासन काळात जेव्हा चाणक्य तिथला मुख्य प्रधान होता, अमात्य होता, त्यावेळी सेल्युकस निकेटर भारतावर चालून आला आणि सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्ताने पराभव केला आणि सेल्युकस निकेटरची पोरगी चंद्रगुप्ताला दिली. कन्या चंद्रगुप्ताची बायको झाली, तिला राणी म्हणून मिरवलं, पण तिच्या पुत्राला राजेपद दिलं नाही. लक्षात ठेवलं पाहिजे. चाणक्यानं ते सगळं चालवलं. हां, विषय तो महत्त्वाचा आहे. पण आम्ही विसरतो ना, वेळोवेळी विसरतो. हे शिकलं पाहिजे. धर्मप्रचार करण्याचा बाबतीतला जो गुण फिरंग्यांचा आहे तो इथं पण आहे. सेल्युकस निकेटरपासून ते त्या विचारात आहेत, राज्य जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. आता इटलीतलं तेच प्रकरण चालू आहे भारतामध्ये. इटलीच्या रूपानं भारतावरती राज्य स्थापन करणं हा पोपचा डाव आहे. हा पोपचा डाव आहे. कारण पोप जेव्हा भारतात आले होते, पोप बेनेडिक्टच्या आधीचे मुंबईत आले तेव्हा त्यांनी सांगितलं पहिल्या सहस्त्रकात आम्ही युरोप जिंकला, दुसऱ्या सहस्त्रकात आम्ही अनेक देश पादांतक्रांत केले, आता तिसरं सहस्त्रक सुरू झालं आहे. म्हणजे नुकतंच इसवी सन 2000 पलटलं होतं, सुरू झालं होतं. या सहस्त्रकात आम्ही भारत जिंकू, आम्ही आशिया जिंकू. त्यांनी ती इच्छाही व्यक्त केली तरी आम्हाला कळत नाही. आम्हाला बारीक बारीक गोष्टीत आमचे दोष किंवा आम्ही काय करतोय कळत नाही. आमच्या नाण्यावरती सुद्धा क्रॉस आला होता. 1 रुपया आणि 2 रुपयाचं नाणं स्टीलचं पहा काय आहे त्याच्यावर, ख्रिस्ती गुण. नाव दुसरं दिलं नाण्यावरती ते छापलं. आमच्या नजरेसमोर सतत ते. आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगत नाही. परिणाम पराभव, परिणाम नाश, सर्वनाश, परिणाम धर्मनाश, राष्ट्रहानी, हा सगळा विचार आहे. शिवाजी महाराज कसे आहेत असे आहेत. पोर्तुगीजांची सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संभाजी महाराजांनी ते केलं आहे. या पोर्तुगीजांची इच्छा काय आहे? गोव्यावर आपलं राज्य स्थापन करावं. नुसतं गोव्यावर नाही, हिंदुस्थानावर. आपल्याला माहीत नसेल, हिंदुस्थान इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला 15 ऑगस्ट 1947ला. पण गोवा कधी स्वतंत्र झाला माहीत नाही. इंग्रज गेले तरी पोर्तुगीज राहिलेच होते, लक्षात ठेवलं पाहिजे. सिद्धी राहिला होता, लक्षात ठेवलं पाहिजे. पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्यासाठी स्वतंत्र मोहिमा राबवल्या गेल्या आणि गोवा, दमण, दीव, सेल्वासा ही सगळी ठाणी मुक्त करण्यासाठी भारतातल्या लोकांना संघर्ष करावा लागला. आपल्यांना गोवा पुन्हा देशात सामीलित करण्यासाठी 1951 साल उजेडावं लागलं. मग गोवा भारतात समाविष्ट झाला. त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये हेगच्या पोर्तुगाल विरुद्ध भारत असं केस झाली. आमच्या राज्यावर या भारतातल्या लोकांनी सशस्त्र हल्ला केला म्हणून केस झाली. त्यात त्यांना अपयश आलं. पण आपल्याला गोव्यावर स्वारी करून गोवा जिंकावा लागला. दमण, दीव, सेल्वासा त्याचे मुख्य त्यावेळेसचे होते, कदाचित माहीतही नसतील, सुधीर फडके या सगळ्या योजनेचे मुख्य होते. महादेव शास्त्री जोशी यांची पत्नी गोव्यामध्ये गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी ती झटली. 6 महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला. लक्षात. वसंत बाबाजी बडवे पंढरपूरचे, इथं पुतळा आहे ना आपल्या इथं, त्यांची आता 2 दिवसांना आलीच पुण्यतिथी. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी पंढरपुरातून तरुण गेले आणि गोवा मुक्त केला. हाती शस्त्र घेऊन संघर्ष केला. दुर्दैव अजून आडवं आलं. भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनी सांगितलं की गोव्यात त्यांना निरोप दिला होता की आम्ही आमच्या पराक्रमावर गोवा मुक्त करू, पण भारतीय लष्कराने आमच्यावर मागून गोळ्या घालू नयेत. आम्ही लढतोय भारतासाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी, गोवा आमचाच प्रांत आहे म्हणून.
पण भारताने आमच्यावर गोळ्या घालण्यात, भारतीय लष्कराने आम्हाला त्यावेळेस पाठबळ द्यावं, निदान तुम्ही स्वारी करत नाही, तुम्ही जिंकत नाही, आम्ही जिंकतो. पण पंतप्रधानांनी तेव्हा पाठबळ दिलं नाही सुरुवातीला. वल्लभभाई पटेलांनी त्याचा विचार केला, असं जर विपरीत झालं तर उलट काहीतरी त्रास होईल. हे तरुण काही वाकडे वागणार नाही यात, पण गोव्याचा वेगळा विषय झाला तर त्रास होईल. आणि वल्लभभाई पटेलांनी पुढच्या काळात, नाही दुसरे अजून कोणी होते, यांनी मात्र मग मदत केली आणि गोवा भारतात आला. कारण त्यातली अजून एक गोम अशी होती की श्रीपाद अमृत डांगे हेही या स्वातंत्र्य संग्रामात उतरले होते. जसे हिंदुत्ववादी उतरले तसे डाव्या विचाराचे उतरले. आणि त्यांनी जर कम्युनिस्टाशी संपर्क ठेवला तर ते रशियाकडे जाईल, दुसऱ्या राष्ट्रात. इकडचं पोर्तुगीजाच्या ऐवजी रशिया त्याच्यावर प्राबल्य ठेवेल, या अर्थाने विचार केला गेला. आणि गोवा हिंदू राष्ट्रात म्हणजे भारतवर्षात सम्मिलित झाला. गोव्याचं एक ठाणं पंढरपूरच्या वसंत बाबाजी बडव्यांनी जिंकलेलं आहे, लक्षात ठेवा. गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामात पंढरपूरची पण कीर्ती गाजावी असं त्यांचं कर्तृत्व आहे. त्याचा विषय आपण 2 दिवसांना जेव्हा त्यांची पुण्यतिथी येते तेव्हा तर करूच. पण आत्ता शिवाजी महाराजांचा विचार गोव्यातला आहे, गोव्यात गेले आहेत, गोवा जिंकायची इच्छा आहे. आणि या पोर्तुगीजांची इच्छा आहे नुसतं गोवा एक गाव लढाई करून जिंकण्यापेक्षा एक एक कुटुंब ख्रिस्ती करावं. जेवढं गावाला महत्त्व आहे तेवढं एका कुटुंबाला महत्त्व आहे. कारण एकदा एक माणूस किंवा एक कुटुंब बाटलं की ते कायमचं आपलं झालं. हिंदू त्याला परत जवळ करून घेत नाहीत, आपल्यात समाविष्ट करून घेत नाहीत. अजूनही आपल्याला ते अनुभवायला येत. अजूनही जर एखादा ख्रिस्ती एखादा मुसलमान पुन्हा हिंदू व्हायला लागला, त्यांच्यातले लोक तर आडवे पडतात, पुन्हा आपल्यातले लोक आडवे पडतात. नको, त्याला करू नका, त्याला कुठल्या जातीत घ्यायचं, त्याला कुठं समाविष्ट करून घ्यायचं, वाद करतात. असं धर्मात अज्ञान आहे असं नाही. ज्यावेळेस इतर धर्मच अस्तित्वात नव्हते त्यावेळी दुसऱ्या धर्मात गेलेला माणूस धर्मात घेण्याची व्यवस्था कशी असेल. दुसरे धर्म नंतर निर्माण झाले, त्यामुळे आपल्यालाही धर्माप्रमाणे त्या गोष्टी बदलल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत, याचा विचार केला पाहिजे. ख्रिस्ती मुस्लिम यांना आपल्या वैभवशाली सुसंस्कृत हिंदू धर्मात येण्याची इच्छा आहे, येत आहेत, त्यांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे. मग भले त्याच्यासाठी अजून एखादी जात निर्माण करावी लागली तरी हरकत नाही. विचार केला पाहिजे, धर्मधोरणांनी तो विचार केला पाहिजे. पण आम्ही आमच्या संकुचित पेट्यात अजून अडकून बसलो आहोत. असा काही कार्यक्रम पंढरपुरात करायला लागलो की आशीर्वाद द्यायला सुद्धा मान्यवर लोक येत नाहीत. काही लोक येतात, करतात, अत्यंत आनंदाने येतात. विवेकानंद दादा वास्कर यायचे. असा काही कार्यक्रम असला की ते अगत्याने यायचे. त्या मुलाचा धर्मात आपल्या प्रवेश झाल्यावर त्याला मान सन्मान करायचे, धोतर उपरणं कपडे आहेर करायचे. तो हिंदू धर्मात आला, तुला आशीर्वाद आहे आमचा, आम्ही धर्माचे काय म्हणू त्याला प्रचारक आहोत, आम्ही धर्माचे धुरीण आहोत, त्यासाठी आमचं हे येणं काम आहे, कर्तव्य आहे, म्हणून ते यायचे. देवकर महाराज येतात. मध्ये 4 महिन्याखाली आपण पंढरपुरात शुद्धी केली, येतात लोक. काही जण मात्र अजूनही विरोधात आहेत. असो, अजून त्यांचा विरोध जाईल, त्यांनाही त्याचं गांभीर्य लक्षात आलं आहे, पण थोडं धर्मबंधनात अडकले आहे. असो, शुद्धीला देवकर महाराज आले होते, वीर महाराज आले होते, येतात. एका मुलीची शुद्धी केली, मुसलमान होती, हिंदू धर्मात घेतलं, शुद्धी करून घेतली तिची. गोव्यात मात्र असा प्रकार चालू आहे. एक कुटुंब बाटवणं, एखादा माणूस बाटवणं म्हणजे एक गाव जिंकल्यासारखं त्यांना वाटतंय. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. अंजारून, गोंजारून, भुलवून, हाणून, मारून, वाटेल ते मार्गाने ते आपल्या प्रजाजनांना हिंदू धर्मातून त्यांच्या धर्मात खेचितच होते. गोव्यामध्ये एक ठिकाण आहे, कधी गेलात तर पहा, खांबा एक खांब. त्या खांबा म्हणजे हात खांबा, काय हात कापायचा खांब अशा अर्थाने त्याचा उल्लेख केला जातो. तिथं हजारो हिंदूंना उभं करायचे, हात बांधून हात कापायचे. ख्रिश्चन हो नाहीतर हात कापतो. प्राणाहुती दिली अनेक लोकांनी, पण धर्म नाही सोडला. हात तुटले तरी 72, पण धर्म नाही सोडला. हजारो लोक, तो अजूनही खांब तिथं अस्तित्वात आहे गोव्यात. गोव्यातले अत्याचार अनन्वित आहेत, भयानक अत्याचार आहेत. गोव्यातल्या लोकांचं खरं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अत्यंत धर्मप्रवण आहेत. निम्मापेक्षा जास्त गोवा आता ख्रिश्चन आहे. दारामध्ये मोठी मोठी बाग असते, सगळं असतं, ओळखू येत नाही.
ओळखायचं एकाच गोष्टीवरून, ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे ते घर हिंदू आहे, आणि ज्याच्या दारात ते नाही आहे आणि क्रोस अडकवला आहे ते घर ख्रिश्चन आहे. ही गोव्यातली परिस्थिती आहे. विशाल तुळशी वृंदावन आहेत. जितेंद्र अभिषेकींचं घर आहे त्या मंगेशीच्या महादेवाच्या शेजारी. प्रचंड म्हणजे 3 माणसांनी हात धरून मोठा असा गोल करावा एवढं तुळशी वृंदावन त्यांच्या दारात आहे. कधी गेलात तर पहा, ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहेत ते हिंदू आहेत. किती लोकांनी अत्याचार केले हो. लहान लेकरं ख्रिश्चन व्हा नाही तर पोटचं पोरगं धरायचं आणि तळत्या कढईच्या तेलात सोडून द्यायचं. भजे तळावे तसे पोरं तळले. तरीही लोकांनी हिंदू धर्म सोडला नाही. काही जणांनी सोडला, कच्च्या दिलाची लोक आहेत, किंवा दुसऱ्या काही त्रासाने सोडला, पैशाच्या अपेक्षेने सोडला. पोराला वर टाकायचं आणि भाल्यावर झेलायचं. ख्रिश्चन हो नाहीतर पोरगं टाकतो बघवर. पोराला दाराच्या खिळ्याला, म्हणजे दाराला आपण कडी घालतो का नाही, तिथं खिळा ठोकायचा आणि त्याच्या पोराच्या मस्तकात इथून खिळा ठोकायचा. ख्रिश्चन हो नाहीतर पोरगं मारतो. असे अनन्वित अत्याचार गोव्यात ख्रिश्चनांनी केले. एका दिवशी 700 मंदिरं पाडली. किती? 700 मंदिरं पाडली. आणि नुसती पाडली नाही, त्याचा मलबा उचलला आणि समुद्रात नेऊन टाकला. किती अत्याचार करायचे असतात. तरीही गोव्यातले लोक अत्यंतिक धर्मप्रवण आहेत, अत्यंतिक हे धर्माविषयी आस्था असणारे आहेत. हिंदुत्व त्यांनी राखलं आहे. त्यामुळे गोव्यातल्या लोकांचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं. किती अत्याचार सोसले होते त्यांनी. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षांनी ते परत स्वातंत्र्यात आले. तिथं अजूनही पोर्तुगीजांनी केलेले कायदे आहेत, अजूनही कायदे आहेत. त्यावेळी दयानंद बांदोडकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले पुढं, आणि त्यांच्या काळात स्वामी श्रद्धानंदांनी गोव्यातल्या गावडा समाज आहे तो सगळा ख्रिश्चन झाला होता. सगळाच्या सगळा गावडा समाज हिंदू करून घेतला. हजारो लोकांचं हिंदूकरण ख्रिस्ती धर्मातून आपल्या धर्मात प्रवेश करून घेतला. सगळे गावडा जेवढे ख्रिश्चन झाले होते तेवढे. पण गोव्यातला त्यावेळेसचा कायदा होता ना तो विचित्र होता. म्हणजे पोर्तुगीजाने घातलेला कायदा अजून चालू होता. अजूनही काही कायदे तिथे चालू आहेत तसेच. काय होतं, जर एखादा माणूस ख्रिश्चन झाला तर त्याची कागदपत्री नोंद करण्यासाठी ख्रिश्चन धर्मात परावर्तन झाल्याबद्दल त्याला कर माफ. पण जर ख्रिश्चनातून हिंदू झाला तर त्याला प्रचंड कर होता. लक्षात आलं ना, कर होता. आणि मग हे सगळा गावडा हिंदू झाल्यावर त्यांना कर भरायला पैसे नव्हते. गरीब आहेत लोक. अख्खं कुटुंब हिंदू झालं तर त्या सगळ्या कुटुंबाचे एकट्याचे पैसे भरायचे मुश्किल. कसं तरी जगतायत एवढंच विशेष. काय करायचं. सगळे हिंदुत्ववादी जाऊन दयानंद बांदोडकराला जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं असं असं आहे. त्यांनी एकच अध्यादेश काढला आणि झालेल्या सगळ्या लोकाला त्यांचा कर माफ करून हिंदू करून टाकला. कागदोपत्री सुद्धा. म्हणजे प्रत्यक्ष कृतीत आणि सरकार दरबारी दोन्ही ठिकाणी हिंदू झाले. पण झालेले अत्याचार गोव्यातले इतकेत. म्हणजे आत्ता भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा आपल्यात आल्यानंतर सुद्धा अत्याचार असे होते. त्या करात बसावं लागत होतं. पैसे नाहीत, काय करावं. मग यावेळेस तर शिवाजी महाराजांच्या काळात किती अत्याचार, कसं चालत असेल. आपल्या धर्मात प्रजाजनांना ते खेचित होते. कोकण जिंकण्याची महाराजांची नाही, पोर्तुगीजांची इच्छा होती. नुसता गोवाच नाही, सगळा कोकण जिंकायचा, चौलपर्यंतचा प्रदेश जिंकायचा आहे. पण महाराजांची घोडदळ आणि पायदळ आलं. नुसतं घोडदळ पायदळ नाही, नौदळही आलं. आणि पोर्तुगीजांच्या इच्छा अपेक्षांना आता बंदी बसली, रोख बसला, अटकाव झाला, अडकायला लागली. महाराजांची आरमाराची गलबते किनाऱ्यावर धडकायला लागली, स्वच्छपणाने फिरायला लागली. आणि त्यामुळे फिरंग्यांना आपले नकाशेही गुंडाळून ठेवावे लागले आणि महत्वाकांक्षाही गुंडाळून ठेवावे लागले. महाराजांनी मात्र आपले नकाशे सतत उघडे ठेवले होते. महाराजांचे नकाशे हा विषय खरंच अभ्यासाचा आहे. कधीतरी विचार सांगतो. ॲबे कारे आत्ता पण सांगून टाकतो थोडक्यात. ॲबे कारे मागे त्याचं नाव सांगितलं होतं. हा हिंदुस्थानात फिरत आला, चौलला आला आणि त्याने चौलच्या राहुजी सोमनाथाशी चर्चा केली. अधिकारी आहे. चर्चा केली बोलताना. तो प्रवासी आहे, फ्रेंच प्रवासी आहे. त्यानं बोलताना चर्चा केली. त्याचं पारपत्र, त्याला तेव्हा कारताज म्हणायचं. कारताज म्हणजे दस्तक किंवा आताच्या भाषेत पासपोर्ट. या देशातून त्या देशात जायसाठी. मग मी या देशाचा नागरिक आहे, या देशात तुमच्या राहतोय, तुमच्या देशात फिरतोय, तर मला इथं हिंडण्याचा परवाना द्या. म्हणून तो परवाना करायला आला कारताज. आणि परवाना करीत असताना ते सरकारी काम सगळं पूर्ण होत असताना त्यानं आपल्या शिवाजी महाराजांच्या तिथल्या ठाणेदाराशी, रावजी सोमनाथ बहुतेक होते, त्यांच्याशी चर्चा केली. बोलला, तुमच्या राजाची इच्छा काय, तुमच्या राजाचं म्हणणं काय, तुमच्या राजाचं असं विशेष काय आहे, तुमच्या राजाचं ज्ञान काय आहे, तर त्यानं सगळं अवलोकन करून घेतलं.
त्यात रावजी सोमनाथांनी सांगितलं, म्हणजे बाकी सगळं सांगितलेलं सांगत नाही, आत्तापुरतं सांगतो, की माझ्या राजापाशी जगाचा अद्ययावत नकाशा आहे, त्यावेळेसच्या परिभाषेतला नकाशा आहे, आणि त्यामध्ये जगातल्या कुठल्या देशात कोणची झाडं रोपं उगवतात ती साध्यंत माहिती त्याच्यापाशी आहे. म्हणजे शिवाजी महाराज अप टू डेट त्या काळातही राहत होते. साध्यंत नकाशे शिवाजी महाराज सांभाळून ठेवत होते. अनेक गोष्टी मिळवित होते परकीयांकडून, ज्याच्याकडून जे मिळते ते चांगलं घेत होते. फ्रेंच, इंग्रज यांच्याकडून शिवाजी महाराज व्यापार करीत होते, खरेदी करत होते, दुर्बिणी विकत घेत होते. नुसत्या दुर्बिणीच नाही, विषावरची औषधं आणि विष उतरवणारी औषधं आणि विष हेही खरेदी करत होते. अनेक गोष्टी खरेदी करायचे महाराज. त्यात इथं महाराजांचे नकाशे मात्र उघडे आहेत. विशाल नजर सगळीकडं, नकाशावर पाहिजे तेव्हा पट पट पुढं जायचं, कुठं मागे यायचं, कुठं कोण कुठं आहे सगळं पाहत होते. निकोलाव मनुचीनं सुद्धा शिवाजी महाराजांचा जेव्हा निकोलाव मनुचीचा जयसिंगाबरोबर असताना भेट झाली पुरंदरच्या पायथ्याला, तेव्हा शिवाजी महाराजांनी निकोलाव मनुचीची चर्चा केली, ती त्यांनी लिहून ठेवली. शिवाजी महाराजांच्या विषयानं त्यानं लिहून ठेवलं की याचं सगळ्या जगातलं ज्ञान घेण्याचा, कौतुक करण्याचा गुण या राजापाशी, अशा अर्थाने ते काव्य काय लिहून ठेवलेले वाक्य आहे. हे कोण देशीचे राजे म्हणून जयसिंगाला त्यांनी विचारलं, कारण निकोलाव मनुची गोरा गोमटा, दिसाला देखणा, इटालियन माणूस आहे. हा तर खरं तर राजा बिजा नाही आहे, पण इटालियन माणूस प्रवासी म्हणून आला, फिरत फिरत मोगलाच्या सेवेत राहिला, गोलंदाज म्हणून काम करायला लागलेला आहे, तोफा उडवणारा तो म्हणून कामात आहे. पण शिवाजी महाराजांनी त्यांना राजा विचारले, कोण देशीचे राजे? हे युरोपातले अमक्या अमक्या देशाचे सगळं सांगितलं. मग निकोलाव मनुची शिवाजी महाराजांचं संभाषण झालं. तिथंही एकच सगळा युरोप एका राजाच्या आधिपत्याखाली नसून तिथंही अनेक राजाची लहान 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 राष्ट्र आहेत, ही शिवाजी महाराजांनी त्याच्याकडून माहिती करून घेतली. मग ते आपसात एकमेकाशी भांडतात, काय करतात, म्हणजे ख्रिश्चन सगळे सुद्धा एक नाहीत, त्यांच्यातही आपसात मतभेद आहेत. त्याची माहिती निकोलाव मनुचीकडून महाराजांनी करून घेतली. मग त्यांची राष्ट्र कोणची आहेत, कोणचा राजा कुठं आहे, कसा आहे, त्याचा वंश काय आहे, त्याचं कौतुक काय आहे, किंवा त्याचं विशेष काय आहे, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास शिवाजी महाराजांनी त्या निकोलाव मनुचीकडून घेतला आहे. म्हणजे जिथून जिथून जे चांगलं मिळतंय किंवा जगाचं ज्ञान मिळतंय ते शिवाजी महाराज अद्ययावत करतात कायम, असं म्हणायला हरकत नाही. अप टू डेट राहतात. फिरंग्यांचे सगळे नकाशे गोंडाळून पडले, महाराज मात्र नकाशे उघडे ठेवून आपलं काम करतायत. ते नकाशावर आणि शस्त्रावर दोन्हीकडे बोटं चालतायत. गोव्यावर, मुरुड जंजिऱ्यावर सगळीकडे नजरही आहे. संधीची वाट पाहतात, बरोबर वेळ कधी आहे, आपल्याला अपेक्षितता काय पाहिजे, हे जिंकायचं आहे, त्यासाठी काय करता येईल, त्या वेळेची वाट पाहतात. तळ कोकणच्या किनाऱ्यावर आता महाराजांची सत्ता प्रस्थापित व्हायला लागली. आदिलशाहीची अगदी मोजकीच ठाणी उरली, बाकी सगळी शिवाजी महाराजांनी जिंकली. भवताली सगळा मराठ्यांचा प्रदेश निर्माण झाल्यामुळे आदिलशाहीला धाक बसला. त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली. जाणं येणं सुद्धा मुश्किल. शिवाजी महाराजांच्या राज्यातून तिकडे जायचं, आदिलशाहीत जायचं तर एखादंच ठाण्यामध्ये अवघड होऊन बसलं. कसं तरी आपलं ठाणं जगवायचं एवढंच शिल्लक राहील. महाराजांनी कुडाळपासून फोंड्यापर्यंत अशी काही धडक मारली की शत्रू पार मुरगाळून गेला, मुरगाळून काढला शत्रू. भाकरी मुरगाळतो ना आपण, किंवा धुणं पिळतो, तसं पार शत्रूची केविलवाणी अवस्था झाली. नको नको, मारू नका, जिवंत तरी ठेवा बास. पोर्तुगीज आले, तह केला. गोवेकर सावंत आले, त्यांनी तह केला. काय आता कोण शिल्लक राहिलं? कोणच नाही. महाराजांनी कुडाळपासून फोंड्यापर्यंत शत्रू धडक मारून मुरगाळून काढला. आणि वडिलांच्या पुण्यप्रतापे आज्ञे करून हे केलं किंवा हे घडून आलं असं महाराज त्याला म्हणतात. कारण महाराजांनी तसं पत्र जिजाऊ साहेबांना लिहिलं आहे. म्हणजे महाराज अशा अर्थानं सतत पत्रव्यवहार करतात. काल शहाजीराजांच्या पत्राचा विचार केला, जिजाऊ साहेबांनाही पत्र लिहिलं आहे. पत्रसार संग्रहामध्ये ते शिवकालीन पत्रसार संग्रह नावाचा पुस्तक आहे, 3 खंड आहेत त्याचे, त्याच्यात ते पत्र उद्धृत केलेलं आहे. जिजाऊ साहेबांना पत्र लिहिलं. आता हे एक पत्र लिहिलं याचा अर्थ अनेक विषयांनी विचार करायचा. शिवाजी महाराज मागेही त्यांनी एकोजीराजांना पत्र लिहिल्याचा उल्लेख केला, मागं त्यांनी रावजी सोमनाथाला पत्र लिहिल्याचा उल्लेख केला, शहाजीराजांची पत्र येत असल्याचा उल्लेख केला. म्हणजे शिवाजी महाराज सतत अपडेट राहतात किंवा आपलं वार्तांकन लोकाला करतात.
असं असं केलंय, रावजीला सांगितलं ना, मागं बघितलं होतं आपण. शाहिस्ते खान तसा आम्ही परास्त केला. रावजी सोमनाथाला पत्र लिहिलं. आता जिजाऊ साहेबाला पत्र लिहिलं आहे शिवाजी महाराजांनी. खरं तर सतत बरोबर आहेत, पण पत्र लिहिलं आहे. म्हणजे स्वारीला गेले, 5-6 महिने तिकडंच राहिले आहेत, मग तिकडनं वार्तांकन पाठवणं या अर्थाने त्यांनी डाक पाठवली. काय लिहिलं? शके 1586 म्हणजे 1664 नोव्हेंबरचा काळ किंवा अगदी 65 जानेवारी धरा. त्यावेळेस लिहिलेलं पत्र आहे. वडिलांचे सेवेशी शिवाजीराजे यांनी चरणावरी मस्तक ठेवून यांची चरणावर मस्तक ठेवून विज्ञापना ऐसे जे. वडिलांचे म्हणजे ज्येष्ठांच्या, वडीलधाऱ्यांच्या, आईसाहेब म्हणून त्या अर्थाने. कसे भाव आहे? पायावर मस्तक ठेवून नमस्कार आहे, विज्ञापन आहे. मी इतका लिहिण आहे. बाजी घोरपडे मुधोळकर यांनी स्वधर्म साधनाता सोडून यवन दुष्ट तुरुक हाचे कृत्यास अनुकूल होऊन दगाबाजीने हुन्नर करून विजापुरास येणे घडले. सुरुवातीचं कथन आहे बरं का हे. बाजी घोरपड्याच्या बद्दल काय म्हणतात? दुष्ट तुर्कांच्या सेवेत राहिले, स्वधर्म साधनता सोडली आणि तिकडे जाऊन राहिले. तेथे गुजरला प्रकार निर्वाणीचा तो तुम्हाला समजलाच आहे. तिथे जे काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे, आईसाहेबाला आधीच माहिती आहे. तोही प्रसंग श्री तुमच्या मनोरथे सिद्धीस नेणे आणि स्वधर्म राज्यबुद्धी करणे म्हणून पार पडला. म्हणजे मागं सगळं जे होतं ते काही प्रसंग बाका पडला. शहाजीराजाला या बाजी घोरपड्याने विजापुरात तरुण आणलं, सगळं झालं ते झालं, पण तो भगवंताची कृपा म्हणून त्या प्रसंगातून बाहेर पडलो. प्रत्येक वेळी प्रत्येक शब्दाचा अर्थ शिवाजी महाराजांच्या अपेक्षेने घ्यायचा. शिवाजी महाराजाला आता जे लोक म्हणतात शिवाजी महाराज निधर्मी आहेत, त्याचा विचार या पत्रात करताना पहा. स्वधर्म साधनता सोडून यवनाचे दुष्ट तुर्काचे सेवेस राहिले. म्हणजे काय? स्वधन साधनता आपल्यात असणारं सगळं सोडून दिलं आणि दुसरीकडे राहिले. म्हणजे शिवाजी महाराज धर्मवादी आहेत. स्त्रीच्या मनोरथे सिद्धीच गेला, म्हणजे भगवंताच्या, मी केलं म्हणून नाही, भगवंताच्या कृपेनं गेलं. म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती आचरणारे आहेत. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. स्वधर्म राज्यवृद्धी करणे म्हणून तो प्रसंग पार पडला. स्वधर्माची आणि राज्याची स्वतःच्या वृद्धी करणे हे काम आपलं आहे, ते करतोय म्हणून देवाने आपल्याला यश दिलेलं आहे. सांप्रत पुन्हा दुर्बुद्धी धरून खवास खान विजापुराहून फौजे सुद्धा चालून आला. आता पुन्हा ती दुर्बुद्धी धरून खवास खान आमच्यावर चालून आलाय. त्याची हरोळी बाजी यांनी आणि लखम सावंत खेम सावंत यांनी प्रतिज्ञापूर्वक जतन करून सेना समवेत निघाली. त्याची हरळी म्हणजे त्याची बाजू बाजी घोरपड्याने घेतली, लखम सावंतांनी घेतली आणि म्हणून ते सगळे त्याला सामील झाले. ते इकडे येत आहेत, ते इकडे यायला लागलेले आहेत. मग तुम्हा श्री सांब व आंबे यश देणार पूर्ण आहे, ते समयी त्याचे वेढे घ्यावे. आईसाहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला भगवान शंकर आणि अंबा भगवती यश देणारी आहे, तेव्हा त्यांचे वेढे घ्यावे. वेढे घ्या म्हणजे सूड घ्या, त्याच्या अपमानाचा बदला घ्या. कुणाचा? बाजीच्या. आणि आमचे मनोदेश शेवटास नेणारे तुम्ही सुपूत निर्माण आहात म्हणून आज्ञा केली. शहाजीराजाने आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला भगवान शंकर यश देईल, अंबा यश देईल, आमचं मनोरथ सिद्धीला नेणारे पुत्र तुम्ही आहात, म्हणून आम्ही आता बाजीवर चालून गेलो. म्हणून शहाजीराजाने आज्ञा केली. त्यास बाजी घोरपडे पुढे मुधोळास घरी काही जमेतीनिशी आले. विजापुरातून मुधोळास आले तेव्हा आम्ही त्यांच्यावर चालून गेलो. ते क्षणी स्वार केली. त्यांचा प्रांत लुटून तळपट जान करून ठेवण्यात जेरदस्तीत आणले. त्यांचा सगळा प्रांत लुटून टाकला, तळपट केलं आणि त्यांचा प्रांत सामील केला. बाजी मारले. कित्येक लोक खाशे पडले. त्याच्याकडचे काही जवळचे खाशे लोक जे आहेत, कर्तबगार जे आहेत किंवा त्याच्या कुटुंबातले, ते सगळे पडले. या प्रकारे तो प्रसंग करून लुटून फस्त केले. म्हणजे त्याचं गाव आहे सगळं लुटलं. मत्ता बहुत लागली. इथं संपन्न असलेलं जे मुधोळची संपत्ती आहे ती आम्हाला प्राप्त झाली. पुन्हा आपलेसे करून मुधोळ पंचमहाल आपलासा करून स्थापले. म्हणजे यांना आपलंसं करून घेतलं, मुधोळावर पुन्हा त्यांची स्थापना करून दिली. पहा शिवाजी महाराज काय म्हणतात. पण हे पुन्हा आदिलशाहीत गेले ना. यानंतर खवास खान आला, त्याचवर चाल केली. ते मारीत लुटीत गर्दी केली, त्याच्यावरती स्वारी केली, त्याला
युद्ध केलं, गर्दीस केलं म्हणजे, आणि तो खवास खान खट्टा झाला आणि पळून गेला, पुन्हा विजापुराला निघून गेला. यानंतर सावंताचा निशाच करावा म्हणून त्या प्रांतात शिरलो. म्हणजे सावंताचा निश्चय करून टाकून संपून टाकू आता सावंताचा विषय. तेही येऊन पावले, ते आम्हाला येऊन मिळाले. मुलूक तळपट करीत चाललो, किल्ले तमाम घेतले. सावंत दमून गेले. गोमांतकाचा आश्रय निघून फोंड्याचा किल्ला भांडू लागला. त्या सुरंग लावून बुरुज उडवून बळाने जेर केला, किल्ला जिंकला. याप्रमाणे एकंदर ते संस्थान घेतले. ते सगळं फोंडा बिंडा आहे ना, ते आदिलशाहीचं, ते पण आम्ही ताब्यात घेतलं. यानंतर फिरंगी याजवर शेव देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो. त्यांनी तह करून तोफा नजराणा पाठवला. तोफा म्हणजे उडवायची नाही बरं का, तोहफा, भेटवस्तू पाठवली अशा अर्थानं. आणि त्यांनी मनुष्य पाठवून आमच्याबरोबर तह केला. सावंत यास तेथे दम न निघे, टोपिकेर यास धार न पडे, त्याचवरून पितांबर शेणवी कारभारी पाठवला. सावंतांनी पितांबर शेणवीला आमच्याकडे पाठवलं आणि तह केला. त्याचवरून पितांबर शेणवी यास पाठवला. आपण सावंत भोसले कुळीचे आपले पुत्र आहोत. सरफराज करून देशगतीच्या वतनाची सेवा घेऊन प्रांताचा ठराव नेमे ऐवज फौजेनिशी चाकरी करीतो. सावंतांनी काय म्हटलं, तुम्ही आणि आम्ही भोसले भाऊ, मी तुमचा पुत्र आहे, मला सांभाळलं पाहिजे. निमा ऐवज तुम्हाला, निमा ऐवज मला, असं करून तुमच्या चाकरीत ठेवा. त्याप्रमाणे कबूल केले. निम्मे ऐवज आणि निम्मे ऐवज सरकारातून वसूल घ्यावा ऐसे करून घेतले. त्याप्रमाणे स्वामींचे पुण्य प्रतापे करून आज्ञेप्रमाणे घडून आले. आपल्या पुण्याने हे सगळं घडून आलं. तुमच्या आज्ञेमुळे हे मी केलं. ते कळावे म्हणून लिहिले, आपल्याला कळावं म्हणून लिहिलं. हे विज्ञापना मूर्तपसूत. म्हणजे शिवाजी महाराज आपला वृत्तांत देतात. वृत्तांतात प्रत्येक शब्दात शिवाजी महाराजांचा गुण, स्वधर्म साधनता, स्वधर्मनिष्ठा आणि आईवडिलांचा आणि देवांचा आशीर्वाद, त्यांच्या कृपेने हे सगळं झालं हे म्हणणं. किती अनन्य भाव आहे, किती शरणागत भाव आहे. आईच्या विषयी, देवाच्या विषयी, शंकराच्या विषयी, पार्वतीच्या विषयी. हे महत्त्वाचं आहे. आणि आम्ही शिवाजी महाराजाला निधर्मी ठरवतो. माझ्या प्रत्येक कृतीला त्यांचं बळ आहे, हा शिवाजी महाराजांचा भाव आहे. आणि आम्ही शिवाजी महाराजांना देव न मानणारे अशा अर्थाने ठरवायला जातो. एकूण या मोहिमेत महाराजांनी मोठा पराक्रम केला. महाराजांच्या या मोहिमेत एका माणसाने विशेष पराक्रम केला सगळ्या या कोकणच्या स्वारीत. त्याची कामगिरी मोठी आहे. महाराजांनी त्याला शाबासकी दिली. त्याचं नाव इब्राहिम खान. हा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून अफजल खानाच्या भेटीला होता ना, तोच हा इब्राहिम खान. याला शिवाजी महाराजांनी 1000ची म्हणजे काय स्वाराची मनसब दिली, किंवा 1000 स्वाराचा सरदार म्हणून नेमलं आणि कौतुक केलं. आता महाराजांची नजर वळाली समुद्राकडे. आत्तापर्यंत होतंच समुद्रावर, पण आता जास्त लक्ष आहे. काहीतरी इथं वेगळं केलं पाहिजे. सबंध सागरी किनारा स्वराज्याच्या हुकमतीखाली आला पाहिजे. दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत, म्हणजे वसईपासून, मुंबईपासून, सुरतेच्या जवळपासून ते गोव्यापर्यंतचा सागरी किनारा आपल्या ताब्यात असला पाहिजे. काही वरचा सिद्धीच्या ताब्यात आहे, काही खालचा काही आदिलशाच्या ताब्यात आहे, काही पोर्तुगीजांकडे आहे, काही इंग्रजांकडे आहे. सगळा आपल्या ताब्यात आला पाहिजे म्हणून महाराजांची दृष्टी आहे, महत्वाकांक्षा आहे. विजापूरकराच्या आदिलशाहीच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकून घ्यायला महाराजांनी आरंभ केला. त्यात यश मिळवलं. शिरोड्याजवळचा रेडीचा किल्ला तामीर झाला, जिंकला. तेरेखोलच्या खाडीचा तेरेखोलचा किल्ला महाराजांनी जिंकला. भगवान झेंडा नाचित आता तो फिरंग्यांच्या हालचालीवर तेरेखोलचा किल्ला लक्ष ठेवायला लागला. अजून वेंगुर्ला त्याच्या भोवतालचा प्रदेश हे आपल्या आदिलशहाकडे आहे. सौंदेकर राजे, अजून सौंदेकर आपल्यात आलेले नाहीत. सावंतवाडीकर, सावंत भोसले हे आत्ता आले, जवळ आले. पण बाकीचे शृंगारपूरचे सुर्वे, पालीचे जसवंतराव दळवी, जावळीकर मोरे, जव्हारचे राजे, रामनगरचे राजे हे अजूनही विरोधातच आहेत. हे सगळे स्वराज्यात. जावळीकर मोरे म्हणजे देशावर आहे, पण जावळीचा रायगडापासून खाली उतरलं की कोकणातल्या समुद्रापर्यंतचं राज्य जावळीकरांच्या ताब्यात होतं. आता शिवाजी महाराजांनी त्यातलं जिंकलं आहे बरंचसं, पण अजूनही काही भाग जावळीकराकडे आणि ते आदिलशाच्या दावणीत आहेत. हे जर स्वराज्याच्या कामात महाराजांच्या बरोबर त्याच वेळी उभारले असते तर आदिलशाहीच नाही
तर परकीयांची सत्ता कोकणातून म्हणजे पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, सिद्धी या सगळ्याची उलटून पडली असती. पण हे लोकांना ही स्वधर्म साधनतेची भावना नाही. अजूनही असेच लोक या देशात खूप ठिकाणी फिरताना दिसतात. नावं घ्यायची नाहीत सगळ्यांची. न ओळखता, न सांगता, न ओळखता आली पाहिजेत. येतात. स्वधर्म साधनता सोडणारे कोण आहेत माहीत आहेत सगळ्यांना. कुणी एकादशीला मटण खातं, कुणी चतुर्थीला मटण खातं. बरं, खातं ते खातं परत दर्शनाला येतं. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्तिकी एकादशीला पूजेला आले. चालताही येत नव्हतं, देवळात आले तेव्हा. पहाटे 1:30 वाजता 2 वाजता यावं लागलं. जोकांड्या जात होते, लोकांनी हात धरून आत नेलं. लक्षात ठेवले पाहिजे माणसं, लक्षात ठेवले पाहिजेत. स्वधर्म साधनता सोडल्यावर काय, कुठेही गेलं की आचमन दारूच करतात. हे एरवी महाराज सदैव उंच उंच डोंगरी किल्ल्यावर हिंडत होते. पण आता महाराजांचा वावर समुद्रात चाललाय. दर्याखोऱ्यातून हुतुतू घालीत होते. सह्याद्रीच्या उघड्या अंगा खांद्यावर अतिशय त्यांचं मन रमत होतं. परंतु त्याचं लक्ष सतत आरमाराकडे आणि सागराकडे लागलं होतं. सह्याद्री इतकंच त्यांचं समुद्रावरही प्रेम होतं. अजूनपर्यंत एखादी आरमारी मोहीम, सागरी मोहीम आपण केली नाही. ती हाती घ्यावी अशी महाराजांची इच्छा आहे. सवड मिळाली नाही आहे. एका पाठोपाठ जमिनीच्याच मोहिमा त्यांच्या ढालीवर येऊन कोसळल्या होत्या आणि त्यांनी तशाच पार पाडल्या होत्या. पण त्यांना तोंड देण्यात चालत असलेला वेळ आणि खर्च लागत असलेला वेळ एवढाच आता इकडे द्यावा हा विचार मिळत नाही आहे. म्हणून महाराज त्यासाठी आहेत. स्वराज्याच्या आरमाराचं सुकाणू दर्या सारंग आणि दौलत खान यांच्या हातात त्यांनी दिलेलं आहे. ते दोघं अत्यंत तरबेज आहेत. आपण त्यांचा विचार मागं केला आहे. कसा आहे हा दर्या सारंग, कसा आहे? त्या फ्रेंचच्या बरोबर त्यांनी समुद्रात झुंज केली. युद्ध म्हणजे समोरासमोर नाव आली, आपला मोहरा बदलला नाही. आपण काय आहे दाखवून दिलं त्याला. आणि त्यानं तर मॅन्युअल साहेबानं टोपी काढून त्याला दंडवत घातलं आणि तो भेटायला आला. दर्या सारंगाचं कौतुक त्यानं केलं. पण दर्या सारंगाच्या मागं कोण उभा आहे? तो राजा दिसतोय. आणि तो राजा या दर्या सारंगाला पाठबळ देणार आहे. म्हणून शिवाजी महाराजाला त्यांनी नमन केलं. पुढं तो येऊन भेटून गेला. स्वराज्याच्या आरमाराचं सुकणं अशा कर्तबगार दर्या सारंगाच्या हातात आलेला आहे. दौलत खान दुसरा आहे. ते तरबेज आहेत समुद्रात घोडा चालवण्यात. घोडा म्हणजे यांचा आरमार, म्हणजे यांची झाजं. समुद्रावर पालाण घाला. पालाण म्हणजे काय? जिन. घोड्यावर जे सॅडल घालतात, घोड्यावर बसायचं जे असतं का नाही, मोकळ्या घोड्यावर बसता येत नाही. बसणं फार अवघड असतं. कारण त्याचा मणका आडवा असतो आणि आपला उभा असतो. दोन्ही मणके एकमेकाला आदळले की माणूस जायबंदी लवकर होतो. मणका घोड्यावर बसून त्रास होतो त्याच्या थोडक्यात. पण घोड्यावरती जसं जिन घालतात त्याला पालाण म्हणतात. तसं समुद्रावर पालाण घाला शिवाजी महाराजाला म्हणलेलं आहे. वाक्य शिवाजी महाराजांनी म्हटलेलं आहे. समुद्रावर पालाण घाला म्हणजे समुद्रावरती आपली आसनं जमवा. म्हणजे समुद्रही आपल्या ताब्यात करा. समुद्र कब्जात आणा. म्हणजे कसं? आरमाराच्या निमित्तानं, म्हणजे पालाण घाला. ते शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. सगळ्या सख्या सवंगड्याला सांगितलं आहे समुद्रावर पालाण घाला. जसं घोड्यावर बसतो तसं समुद्रात त्या आरमारावरती बसायला शिका किंवा बसा. आणि म्हणजे ते करणारे आहेत, आगरी आहेत, कोळी आहेत, डोंगरी लोक आहेत. या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी या स्वराज्यात गुंफलं, आणलं. त्यांची दारू सोडली. लक्षात ठेवा, ही आगरी भंडारी असतात ना, हे दारू पितात, भयंकर दारू पितात, अजूनही पितात. पण शिवाजी महाराजांनी त्यांची त्यावेळेस दारू सोडली. दारू फेकून दिली. स्वराज्याच्या आरमाराचं सुकाणू अशा कर्तबगार लोकांच्या हातात दिलंय. ते दोघंही तरबेज आहेत, निष्ठावंत आहेत, स्वराज्याच्या कामात गोमले गेलेले आहेत. दोघांच्या हुशारीवर महाराजांची मर्जी आहे. ते खुश झालेले आहेत. उत्तम काम चाललंय असं महाराजांना वाटतंय. स्वतः एकदा लाटेवर स्वार व्हावं असा मनसुबा त्यांच्या मनात उमगला. प्रथम ते मालवणला गेले. हा महिना 1586 शकातला मार्गशीर्षाचा. गोमांतकातून महाराज सागर किनाऱ्यावर मालवण बंदरात आले. मालवणच्या बंदर महाराज किनाऱ्यावर उभे होते आणि समोर अफाट समुद्र आहे. यांच्या मनातला समुद्र अथांग तसाच आहे. थांग लागत नाही, काय करायचं आहे.
पण समोर समुद्र आणि इकडं महाराज, दोघाला उपमा एकमेकाची. दोघंही विशाल आहेत, दोघंही विलक्षण आहेत, दोघंही अथांग आहेत. सापडत नाही. महाराज किती हुडकायचे असतील तर अनेक ग्रंथ पालती घालावे लागतात. समुद्रात जसं तळात बुडी मारून एखादा मोती हातात येतो, किती मोती आहेत सापडत नाहीत, कळत नाहीत, तसं महाराज आहेत. एखादा गुणाचा मोती आपण बाहेर काढला पाहिजे आणि त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. त्यांच्याबरोबर इतरही महाराजांचे लोक आहेत. कोण कोण आहेत? दोघांची नावं उपलब्ध आहेत. त्यात एक आहे भानजी प्रभुदेसाई आणि दुसरा कृष्णा सावंत देसाई. समुद्रावरची नजर महाराजांची चालू आहे. एकदम एका ठिकाणी नजर थांबली. महाराजांना तिथं काहीतरी काळं दिसलं, काहीतरी वेगळंच दिसतंय. हे समुद्रातलं नाही आहे. समुद्रातलं म्हणजे समुद्रातलं तरंगणारं जे असतं तसं काही नाही आहे, हे वेगळं आहे. ते होतं एक बेट. महाराजांच्या चाणाक्ष नजरेला दिसलं. ते होतं एक बेट. महाराजांनी त्याच्याबद्दल चौकशी केली. किनाऱ्यापासून आत भर समुद्रात सुमारे अर्धा पाऊण कोस अंतरावर ते बेट होतं. कासवाच्या पाठीसारखं उथळ, काळा खडक सागर लाटाची जिम्मा खेळीत होता. महाराजांच्या डोक्यात गोड कल्पना आली. महाराजांनी ते बिळखलं, काय करायचं. शेजारी असणाऱ्या देसाई आणि प्रभू देसाईला विचारलं, ते काय आहे? ते बेट आहे. काय त्या बेटाचं नाव? या बेटाचं नाव कुर्ट बेट. कुर्ट म्हणजे खुज, कुर्ट म्हणजे अपुरं, कुर्ट म्हणजे कुरूप. कुठलंच विशेषण त्याला नाही. अशा अर्थाने त्याचं नाव. समुद्रात ते खुज आहे, समुद्रात ते त्याच्याकडे लक्ष नाही, अशा अर्थानं आहे. त्या बेटाचं नाव कुर्ट, प्रभू देसाईंनी सांगितलं. आणि मग महाराजांच्या मनात कुतूहल दाटलं. बेट आहे तरी कसं? माणसं बोलवा, काय आहे तिथं, चला पाहू. लगेच त्यांनी इच्छा बोलून दाखवली आणि बेट स्वतः महाराजांची जातीने जाऊन पाहण्याची मर्जी आहे हे कळालं. महाराजांनी नौका बोलवल्या आणि पुढं काय झालं त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.